नमस्कार मंडळी. अहो, होळी आणि रंगपंचमी आता जवळ आली आहे. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का, ही होळी आणि रंगपंचमी आपल्या हेकंड आता परदेशात जाऊन पोचली आहे, ते पण जगाच्या कानाकोपऱ्यात. तर आपण आज बघूयात परदेशात होळी आणि रंगपंचमी कशी साजरी करतात. होळी हा सण केवळ भारतापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो भारताच्या सीमा ओलांडून होळी आता एक जागतिक उत्सव बनला आहे. तर संपूर्ण जगभरात भारतीय रंगाची जादू बघायला मिळत आहे. तर भारताच्या शेजारी असणाऱ्या देशामध्ये होळीचा उत्साह अगदी आपल्यासारखा असतो. नेपाळमध्ये होळीला फागू पौर्णिमा म्हणतात. हा उत्सव 2 दिवस चालतो. पहिल्या दिवशी डोंगराळ भागात तर दुसऱ्या दिवशी मैदानी भागात रंगाची मोठी उधळण केली जाते. तर बांगलादेशामध्ये या सणाला डोल पौर्णिमा किंवा वसंत ऋतूचा उत्सव म्हणून ओळखले जाते. यावेळी हिंदू समुदाय मोठ्या उत्साहात वसंताचे स्वागत करतो. अमेरिकेतील युटामध्ये स्पॅनिश फोर्कमधील असणारे हरिकृष्ण मंदिरात जगातील सर्वात मोठ्या होळीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. येथे हजारो लोक एकत्र येऊन रंगात न्हावून निघतात. तसेच ब्रिटनमधील लंडन, लेस्टर आणि बर्मिंगहॅममध्ये भारतीय संगीत आणि नृत्यासह होळीचे मोठे मेळे भरतात. विशेष म्हणजे यात केवळ भारतीयच नव्हे तर स्थानिक परदेशी नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी होतात. तर मॉरिशस देशाला लिटिल इंडिया म्हटले जाते. इथे होळीची सार्वजनिक सुट्टी असते. इथे लोक पारंपरिक पद्धतीने होलिकेचे दहन करतात. तसेच फिजी देशामध्ये होळीला पागुआ म्हटले जाते. प्राचीन रिवाजानुसार एकमेकांना रंग लावून सण साजरा करण्याची ते प्रथा आहे. तसेच ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका येथे सिडनी, मेलबर्न, डर्बन आणि जोहान्सबर्ग यासारख्या शहरामध्ये आता मोठे होळीचे मेळे भरू लागले आहेत, ज्यामुळे संपूर्ण जग आता एका रंगात रंगल्याचे चित्र बघायला मिळते. पण एक मात्र खरं आहे गाड्यानो, आपल्या इथली रंगपंचमी जगात भारी. म्हणजे कसं, नो प्रोटोकॉल, डायरेक्ट रंगाच्या पाण्यात उड्या.